हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा। साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले। रात्री धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले। सिल्लोडसह परिसरात रात्री मुसळधार पाऊस। ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर। कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुरात गेला वाहून। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस। आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका। हजारो नागरिकांच्या घरात शिरलं पुराचं पाणी। यवतमाळ उमरखेड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान। सोयाबीन ऊस पिकांचं मोठं नुकसान। उमरखेडच्या सुकळी गावातील शेतामध्ये पाणी। ठाण्याला पावसाने झोडपलं। रात्रीपासून ठाण्यात धो-धो पाऊस। विविध ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी। वंदना बस डेपो परिसर जलमय। मुंबईत खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण। पावसात तब्बल 27,334 खड्डे। मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती। शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार। योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा। मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण। टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी। ओरेकल कंपनी क्लाउड सेवा सुरक्षा सांभाळणार। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा उघड। पासपोर्ट काढताना दिला दुसराच पत्ता। पुण्यात राहत असताना दिला अहिल्यानगरचा पत्ता। मुंबई महानगरपालिकेच्या अनधिकृत बॅनर्सवर कारवाई। 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टर्सवर कारवाई। 7 ते 12 सप्टेंबरच्या कालावधीत धडक कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।